नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। थकबाकीपोटी शहरातील 5 दुकानगाळे सील। कोल्हापूर महापालिकेच्या इस्टेट विभागाच्या वतीनं गायकवाडवाडा, महात्मा गांधी विद्यालय मार्केट, भास्करराव जाधव वाचनालय या इमारतीमधील 5 दुकानगाळे थकबाकी असल्यानं आज सील करण्यात आले। यावेळी वसुली पथकामार्फत इतर थकबाकीदारांची चालू आर्थिक वर्षातील मागणीसह भाडे रुपये 4,75,000 वसूल करण्यात आले। महापालिका मालकीचे सर्व मार्केटमधील गाळेधारकांना सन 2015 पासून प्रलंबित भाडं थकबाकीदारांना भरण्याबाबत नोटिशीद्वारे कळवण्यात आलं होतं। त्यानुसार काही गाळेधारकांनी सन 2015 पासून प्रलंबित भाडं भरलंय, परंतु वारंवार सूचना देऊन व लेखी कळवूनही बहुतांशी गाळेधारकांनी आपलं थकीत भाडं भरणं दुर्लक्षित करत असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे आज प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने यांच्या मार्गदर्शनाखाली इस्टेट ऑफिसर विलास साळुंखे, अरुण भोसले, जनार्दन भालकर, मनीष अतिग्रे, विष्णू चित्रुक, सदानंद फाळके यांनी ही सीलची कारवाई केली। यापुढेही जे थकबाकीदार भाडेकरू पैसे भरत नसल्यास सदरची दुकानं सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे थकबाकीदार व चालू आर्थिक वर्षातील भाडं संबंधितांनी भरून महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या इस्टेट विभागामार्फत करण्यात आलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।